मुंबईसह ठाणे परिसरामध्ये परप्रांतीयांची मुजोरी वाढत चालली आहे। मराठी माणसांना मारहाण शिवीगाळ करण्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्यात। पण आता याच परप्रांतीयांची मजल थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचली आहे। ठाण्यामध्ये फक्त उत्तर भारतीय आणि भैया लोक यांचाच चालेल अशी शिरजोरीची भाषा एका रिक्षा चालकाने केली आहे। बघूयात। नहीं चलेगा। वो ब्रियांद मुंबई नहीं है, गांधीनगर है। इधर भैया लोग का चलेगा। राज ठाकरे अभिलाष जाधव इनकी नंगा करके वस्त्रा मारेगा। परप्रांतीयांची मुंबई ठाण्यात किती मुजोरी वाढली आहे याचा हा ठळठळीत पुरावा। वो ब्रियांद मुंबई नहीं है, गांधीनगर है। इधर भैया लोग का चलेगा। ठाण्यात परप्रांतीयांची मजल थेट राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचली। पोखरण रोड इथे एका रिक्षा चालकाने राज ठाकरेंसह अविनाश जाधवांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। ठाण्यात फक्त उत्तर भारतीय आणि भैया लोकांचीच चालेल अशी शिरजोरीची भाषा वापरली। राज ठाकरे का इधर नहीं चलेगा। वो ब्रियांद मुंबई नहीं है, गांधीनगर है। इधर भैया लोग का चलेगा। राज ठाकरे अभिलाष जाधव इनकी नंगा करके या व्हिडिओ नंतर मराठी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संबंधित रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी या रिक्षा चालकाला मनसैनिकांनी चांगला चोप दिल्याचं मनसे नेते अविनाश जाधवांनी सांगितलंय। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दिला। जो कोणी सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर चुकीचं वाक्य करायचं जर तुम्ही ठरवलं किंवा बोललात तर तुमचे हातपाय गळ्यात दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही। आणि त्याची प्रचिती आता त्याला आलेली आहे वरती आणि भविष्यात ज्या वेळेला त्याची बेल होईल तेव्हा पण येईलच। मुंबई ठाणे परिसरात परप्रांतीयांची गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मुजोरी वाढत चालली आहे। मीरा रोड इथल्या दुकानदारानं मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडनं मारहाण करण्यात आली होती। यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात मोर्चाही काढत एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला होता। 20 डिसेंबर 2024 ठिकाण कल्याण। अमराठी व्यक्तीने गावगुंडांच्या मदतीनं शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण केली। 2 जानेवारी 2025 ठिकाण मुंब्रा। फेरीवाल्याकडे मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ। 9 जानेवारी 2025 ठिकाण दहिसर। मराठी माणसाला मारहाण केली म्हणून जाब विचारणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। याच महिन्यात ठिकाण छत्रपती शिवाजी पार्क दादर। परप्रांतीय फेरीवाल्यांकडून मराठी मुलांवर दादागिरी आणि मारहाण। 21 जानेवारी 2025 ठिकाण दहिसर। मराठीत बोलणार नाही, जे करायचे ते कर अशी अमराठी बाउन्सर्सकडनं दमदाटी। 2 जुलै 2025 ठिकाण मीरा भाईंदर। हिंदी भाषिक व्यापाऱ्यांचा मनसे विरोधात मोर्चा। 12 ऑक्टोबर 2025 ठिकाण कल्याण। परप्रांतीय महिलेची मुजोरी, मराठी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन। 14 नोव्हेंबर 2025 ठिकाण नवी मुंबई। अतिक्रमण विरोधी कारवाई वेळी परप्रांतीयांकडून पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ला। 14 नोव्हेंबर 2025 ठिकाण नालासोपारा। लोकलमध्ये परप्रांतीय तरुणांची मराठी दाम्पत्यावर दादागिरी। राज साहब और अविनाश जाधव साहब से मतलब गाली दिया, उनका नाम लेके गाली दिया। उसके लिए मेरे को मैं हाथ जोड़ के विनती सॉरी मांगता हूँ। मैं आइंदा ऐसा अभी गलती नहीं होगा। मेरे को कोई नहीं बोला है कि हाँ तू ऐसा बोल ये कर वो कर। मैं किसी दबाव में नहीं, मैं कुछ मैं पिया था, पीने में मुझसे गलती हो गई। महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून लढून मिळवावी लागली हा इतिहास आहे। पण आता याच मुंबईत मराठी माणसांवर उपरे अन्याय करू पाहतायत। पण मतांसाठी आपले राज्यकर्ते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, हे दुर्दैवच आहे। त्यामुळेच आता ठाण्यात फक्त उत्तर भारतीय आणि भैया लोकांची चालेल अशी मुजोरी परप्रांतीय करू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।